श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडचणींना आणि समस्यांना तोंड द्यावं लागत असते. त्यांच्यापासून सुटका होणे हे कठीण असते. सर्व प्रयत्न करून देखील आपल्याला काहीही निष्पन्न होत नसते. तेव्हा व्यक्तीच्या सर्व आशा या देवाकडे लागून राहतात. पण निराश होण्याचे कारण नाही, कारण की आता रामनवमीनंतर आता हनुमान जयंतीही लवकर येते. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील बजरंगबलीच्या कृपेने त्या संपणार आहे. फक्त तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री काही उपाय करायचे आहे, म्हणजेच तुम्हाला सेवा करायची आहे. तर हे उपाय आणि सेवा केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेलच. सोबतच तुमची जी कोणतीही बिघडलेली कामं आहे तर ती पूर्ण होणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी काही खास उपाय हे करायचे असतात, म्हणजे त्यांची सेवा करायची असते. त्यांना हनुमानजींचे विशेष असे आशीर्वाद मिळत असतात. रामनवमीनंतर भक्तांना उत्सुकता असते ती म्हणजे हनुमान जयंतीची, कारण की हिंदू धर्मानुसार बजरंगबलीच्या भक्तांसाठी हनुमान जयंतीचा उत्सव हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. जर लोक या दिवशी खऱ्या मनाने पूजा केली तर त्यांना त्याचे फळ हे नक्कीच मिळतं. या दिवशी उपवास केला जातो तर त्यांना हनुमानजींचे विशेष आशीर्वाद देखील मिळतात. तर बघा, हनुमान जयंतीच्या रात्री काही अचूक उपायांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन हे व्हिडिओ हे सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भगवान हनुमान हे रामजींचे परमभक्त हे मानले जातात, ज्यांना बजरंगबली, पवनपुत्र, महावीर आणि संकटमोचन अशा विविध नावांनी देखील ओळखले जाते. पंचांगाच्या गणनेनुसार प्राचीन काळी हनुमानजींचा जन्म हा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. म्हणून दरवर्षी या तारखेला हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्म उत्सव साजरा केला जातो. आणि यावर्षी हनुमान जयंतीचा उत्सव हा 12 एप्रिल 2025 शनिवारी साजरा केला जाणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री जे लोक काही खात्रीशीर उपाय करतात त्यांना कर्ज आणि ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळत असते. यासोबतच साधकाच्या अनेक इच्छा देखील पूर्ण होतात. हनुमान जयंतीच्या रात्री कोणते प्रभावी उपाय करायचे, तर ग्रहशांतीसाठी तुम्हाला काही खास उपाय करायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री गंगाजलाने स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते. स्नान केल्यानंतर भगवान चंद्राची पूजा करा आणि त्यांना अर्घ्य द्यायचा आहे. या काळात ग्रहांच्या शांतीसाठी मंत्राचा जप करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये जी काही ग्रहांची स्थिती ही कमकुवत आहे तर ती मजबूत होईल. आणि शिवाय घरात आणि कुटुंबात देखील तुमच्या आनंद येईल. याशिवाय जर तुमचे कोणतेही काम हे बऱ्याच काळापासून, बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर ते देखील हे पूर्ण होऊ शकते, कारण की तुमच्या ग्रहांची स्थिती ही मजबूत होईल. यानंतर दुसरा उपाय म्हणजे इच्छा पूर्ण करण्यासाठी. बघा, प्रत्येकाची काही ना काही इच्छा ही असते. कोणाला व्यवसायामध्ये प्रगती करायची असते, कोणाला नोकरी मिळावी असं वाटत असतं, कोणाला बढती व्हावी असं वाटत असतं, कोणाचे स्वतःचे घर व्हावे, किंवा अशा प्रत्येकाच्या विविध प्रकारच्या या इच्छा असतात. तर धार्मिक मान्यतेनुसार जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमान जयंतीच्या रात्री बजरंगबलींची पूजा तुम्हाला करायची आहे आणि हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. या काळात बजरंगबलीला नैवेद्य देखील तुम्हाला दाखवायचा आहे. मंत्रपठण केल्यानंतर तुमची इच्छा तुम्हाला 3 ते 5 वेळा शांतपणे म्हणायची आहे. या उपायाने तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होणार आहे. यामध्ये तुम्ही तुमचं नाव, गोत्र तसेच पाणी घेऊन तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे आणि तुमची इच्छाही बोलायची आहे. यानंतर तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे कर्जमुक्तीसाठी. आपण महत्त्वाच्या कामासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, स्वतःच्या घरासाठी अनेक प्रकारचे कर्ज हे घेत असतो. तर या कर्जमुक्तीसाठी परिपूर्ण उपाय हा तुम्ही जर हनुमान जयंतीच्या दिवशी जर केला तर नक्कीच त्याचेच फळ तुम्हाला हे मिळेल. बघा, धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा ही तुम्हाला करायची आहे. देवीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला यावेळी
लक्ष्मी सुताचे पठण देखील करायचे आहे. तसेच तुम्ही श्रीसूक्त देखील पठण करू शकता. या उपायाने देवी लक्ष्मीची विशेष कृपा ही तुमच्यावर राहील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुम्हाला लवकरच कर्जातून मुक्तता देखील मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी देखील उपाय तुम्ही करू शकता. किंवा तुमच्या कुंडलीमध्ये जर ग्रहांची स्थिती ही कमकुवत असेल तर ग्रहशांतीसाठी देखील तुम्ही या दिवशी उपाय करू शकता. आणि त्याचप्रमाणे तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण असेल किंवा ती पूर्ण करायची असेल तर ती परिपूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी उपाय हा करू शकता. आपणास जर ही माहिती आवडली असल्यास तुम्ही ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुमची जी कोणतीही बिघडलेली कामे आहेत तर ती नक्कीच बजरंगबली हनुमानजी पूर्ण करतील. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा. तसेच पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तसेच आपण कोणत्या गावातून आणि शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट करा. धन्यवाद.